ज्या मातेत स्वाभिमान रुजला त्या भूमीत शौर्य फुलले. अशा गडकिल्ल्यांनी पराक्रमाची साक्ष दिलेल्या पुण्यपावन महाराष्ट्र भूमीत एक तेजस्वी सूर्य उगवला, ते म्हणजे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, छत्रपतींचा इतिहास म्हणजे फक्त तलवारींचा इतिहास नाही, तर हा इतिहास आहे लोककल्याणाचा, स्वाभिमानाचा आणि विचारांचा इतिहास. आणि याच विषयाचा संदर्भ घेऊन आपल्या समोर उभी आहे. नमस्कार, मी कुमारी अनुजा भगवान जाधव, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव येथील विद्यार्थिनी. आपल्या समोर विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक धर्मातील साधू, संत, अवलिया यांचा आदर केला. त्यांनी सहिष्णुपणाने मुसलमान संत हजरत पीर सय्यद याकूब यांच्या दर्ग्याला फूल, ऊद, फकीराची बिदगी वगैरे बाबींवरती खर्च करण्यासाठी केळशी उटंबर या गावातील सुमारे 653 एकर जमीन आज्ञापत्राद्वारे इनाम म्हणून दिली होती. यावरून त्यांच्या धर्माबाबतीचे त्यांचे धोरण किती सहिष्णुपणाचे होते हे आपल्याला समजते. त्यांचा संघर्ष हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हता, तर अशी धर्म सहिष्णुता त्यांच्या रोमात भिनली होती. आणि याच व्यापक दृष्टिकोनासह जातीपातीचा भेदभाव न करता त्यांनी सामान्य सैनिकांच्या मुलांना देखील स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घेतलं. पण शहाजीराजांचा प्रबळ पुत्र छत्रपती शिवाजी महाराज अतिशय रानटी, जंगली आणि हलक्या मावळ्यांच्या मुलांच्या संगतीत असलेले पाहून आपण तर फारच हलकी पोरे जमवली आहेत अशी टीका काही बडे कुलवंत करायचे. तर आम्ही पिढीजात राजे, तुम्ही काळ राजा झाला, तुम्हाला राज्य कोणी दिले असे म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील जहागीरदार आणि वतनदार लोकांना आदिलशहा आणि निजामशहाची गुलामगिरीच आवडत होती. पण शिवरायांनी मात्र यांना न जुमानता या 12 मावळ्यातल्या हलक्या मुलांच्या संगतीत राहूनच या स्वराज्याची स्थापना केली. मित्रांनो, त्यांनी फक्त माणसंच एकत्र केली नाही, तर या संघटनेला योग्य दिशा देण्यासाठी अप्रतिम रणनीतीचाही वापर केला. आणि याचे एक उदाहरण म्हणजे प्रकाशबंदीचा वापर होय. शिवरायांनी प्रथमतः या प्रकाशबंदीचा वापर वेगळ्या पद्धतीने अंमलात आणला. शत्रूशी ज्या इच्छित स्थळी लढाई करायची असेल त्या स्थळापासून काही ठराविक अंतर मागे आणि ठराविक वेळेच्या आधी ते आपल्या सैनिकांसह तळ ठोकून राहत असत. अशा वेळी सैनिकांच्या जेवणाच्या आधी कमीत कमी चुली पेटवायच्या किंवा मशाली लावायच्या नाहीत. अशा तऱ्हेने शत्रू गाफील राहील आणि शिवरायांनी त्यांचे मावळे याचा पुरेपूर फायदा घेत असत. मित्रांनो, आपले छत्रपती शिवाजी महाराज जसे शत्रूच्या मनातील भावना ओळखीत असत, तसंच आपल्या माणसांच्या वेदना देखील जाणून असत. आणि त्यामुळेच स्वराज्यात जेव्हा जेव्हा मनुष्यहानी होत असे तेव्हा तेव्हा हा जखम दरबार भरवला जाईल. या जखम दरबारामध्ये जखमी झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबांना आर्थिक पाठिंबा दिला जाईल. जखम दरबारामुळे तयार झालेल्या या विश्वासाच्या नात्यामुळेच त्यांच्या सहकार्यांच्या मनामध्ये स्वराज्याची भावना पुन्हा एकदा प्रज्वलित व्हायची. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये एक प्रश्न ठराविकपणे विचारला जातो, तो म्हणजे खरा मित्र कोण समजावा. यावर एक उत्तर ठरलेलं असतं. तो म्हणजे खरा मित्र तो समजावा जो संकटकाळी मदत करतो. पण शिवरायांनी संकटकाळी मदत करणारे नाही, तर संकटकाळी जीवास जीव देणारे सवंगडी आणि सहकारी निर्माण केले होते. मित्रांनो, जेव्हा त्यांच्या मनात अगदी लहानपणापासूनच स्वराज्याची आणि स्वातंत्र्याची बीजे रुजली, तेव्हापासूनच अशा जीवास जीव देणाऱ्या सवंगड्यांची त्यांनी अगदी तीव्रपणे आणि गरज आणि आवश्यकता भासली होती. आणि म्हणून लहानपणापासूनच त्यांनी तानाजी मालुसरे, येसाजी कंकर, सर्जेराव जेधे यांसारख्या सवंगड्यांची निवड करण्यास सुरुवात केली. शेवटी विषयाची सांगता करताना एक मुद्दा प्रस्थापित करावासा वाटतो. शिरभूषण आगळे शिवबाचे तो जिरेटोप शुभरंगाचा, देखणी शिवण शिवमुकुटाची श्रीपेठ रुपेरी चांदीचा, मोत्यांच्या माळा रुळताना वाटे आदर वाटे माया, मोत्यांच्या माळा रुळताना वाटे आदर वाटे माया, शिरभूषण ऐसे शिवबाचे शिवभासे राजा पृथ्वीचा, शिवभासे राजा पृथ्वीचा. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती म्हणून किंवा राजे म्हणून जो जिरेटोप वापरत होते त्या शिरताजाला, त्या राजाशाही पगडीला त्यांनी जिरेटोप असं वैशिष्ट्यपूर्ण नाव दिलं होतं. स्वराज्याचा वैभव म्हणून त्याच्या टोकाला मोत्यांच्या माळा लावलेल्या असत. त्यांच्यानंतर हा जिरेटोप फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम राजेच वापरू शकले. यानंतर हा जिरेटोप कोणी बनवू शकले नाही आणि वापरूही शकले नाहीत. अहो, अवघ्या जगातल्या लहानशा बालकांनाही छत्रपतींच्या प्रतिमेतील हा शिरताज पाहून हे छत्रपती शिवाजी महाराजच आहेत असं ठणकावून सांगावे इतका तो जिरेटोप वैशिष्ट्यपूर्ण होता. शेवटी जाता जाता एवढंच म्हणे, स्वराज्य हे माझं स्वप्न नाही, स्वराज्य ही माझी प्रतिज्ञा आहे. मावळ्यांच्या रक्ताने फुलवलेले हे स्वराज्य मी कुणाच्याही पायाखाली तोडून देणार नाही. आणि म्हणूनच जोपर्यंत या भूमीत एक जरी शिवभक्त जिवंत आहे ना, तोपर्यंत स्वराज्याचा हा भगवा आकाशात अभिमानाने फडफडत राहील. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय.